ही महाराष्ट्रासह भारतातील एक पवित्र जागा आहे. मातृतीर्थ सिंदखेड राजा राजमाता माँसाहेब जिजाऊ यांचे जन्मस्थान. राजवाड्यात आत येण्यासाठी 5 रुपयाची पावती आपल्याला घ्यावी लागते. त्यानंतर आपण पोहोचतो वाड्याच्या दगडी प्रवेशद्वारापाशी, जेथे प्रवेशद्वारावर दगडांमध्ये नारळाचे वैशिष्ट्यपूर्ण तोरण आहे. हे प्रवेशद्वार 3 मजली असून सर्वात खाली देवड्या, त्यावर नगारखाना आणि त्यावर संरक्षण भिंत म्हणजे त्याला सज्जा म्हणतात, असे मराठा स्थापत्याचे प्रवेशद्वाराचे स्वरूप आहे. मुख्य दरवाजातून आत शिरल्यावर आपण भव्य नगारखान्यात येतो. इथे कदाचित सैनिकांची बसण्याची किंवा पहारा देण्याची ही जागा असावी. नगरखान्यातून पुढे राणी वसा आणि म्हाळसा महल आहे. म्हाळसाबाई हे राजमाता जिजामातेच्या आईचे नाव आहे. राजवाड्याच्या नैऋत्येस असलेल्या म्हाळसा महलात 12 जानेवारी 1598 रोजी राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्म झाला आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि संस्कारांच्या बळावर शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जिजामातेच्या जन्मस्थानासमोर हा भुयारी मार्ग आहे, जो सध्या पुरातत्व खात्याने बंद करून ठेवला आहे. हा भुयारी मार्ग येथून आजूबाजूच्या 4 गावात जातो. त्या काळी सुरक्षतेच्या दृष्टीने हे खूप महत्वाचे होते. त्यानंतर खाली तळघर किंवा धान्य कोठार आहे, जिथे धान्याची साठवणूक केली जात. आतमध्ये प्रत्येक ठिकाणी पुरातत्व खात्याद्वारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. तळघरातून बाहेर आल्यानंतर समोर आपण पोहोचतो दरबारी महलात, जेथे राजे लखुजीराव जाधव आपला दरबार भरून लोकांच्या समस्या ऐकून त्यांना मदत करत. इथे एका बाजूला उंच जागा आहे, जिथे कदाचित त्यावेळेचे अधिकारी वर्ग बसत आणि दुसऱ्या बाजूला सामान्य रयतेला बसण्याची जागा आहे. अशा प्रकारे हा पूर्ण राजवाडा आहे. सिंदखेड राजा हे गाव इतिहासात अमर आहेच, सोबत येथील लोक इथे आल्यानंतर आपल्याला खूप मदत करतात. 2 वर्ष माता जिजाऊ आणि बाळ शिवबा इथे राहिले असा उल्लेख बखरीत आढळतो. इथे या, नतमस्तक व्हा. जय जिजाऊ, जय शिवराय.